नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. मी आता शांत अशी बसलेली असते आणि शुभ पडला तेव्हा ती जोरात अशी किंचाळलेली असते. जेव्हा एकमेकांचा हात सोडतात तो प्रसंग आठवत असतो आणि आपल्या आयुष्यात इथपर्यंतच प्रेम लिहिलंय असं वाटतंय. शुभ आता श्रावणीला बोललेलं सगळं काही श्रावणीला आठवत असतं. तू चाललेलं असतं तरी पण श्रावणीचं लक्ष नसतं. अपर्णा काकू येते आणि जोरात किंचाळते, अगं श्रावणी काय चाललंय, लक्ष नाही का तुझं? का खरंच माझ्या लक्षात नाही आलं, सॉरी सॉरी सॉरी. जाते, कुठे चाललीस आता? थांब, की झाले आणि कशाचा एवढा विचार करतेस तू? तुझा विचार करतेस ना तू? खरं सांगा, पण येते ना शुभूची, खरं सांगा श्रावणी. जाऊ दे ना काकू, नको तो विषय. आठवण काढली काय, आठवण नाही काढली काय, काय फायदा आणि काय उपयोग होणार आहे? काकू आता श्रावणीचा हात पकडते आणि रडायला लागलेली असते. सॉरी श्रावणी, त्या दिवशीच मी गप्पा राहत नव्हते तर हे सगळं घडत नव्हतं. सगळं माझ्यामुळे घडले, मला माहिती. थोडी हिंमत केली असती, खरं सांगितलं असतं तर आज कुठलाच प्रकार घडत नव्हता. काहीतरी वेगळंच असतं श्रावणी. पिऊसाठी खोटं बोलले, पिऊची काळजी होती ग मला. स्वार्थी आई बनले, मी फक्त माझ्या पिऊचा विचार केला, तुझा विचारच केला नाही. मी माफ कर, तुझ्या सुखाचा जरा सुद्धा विचार केला आणि माझ्यामुळेच तुझं प्रेम तुझ्यापासून दूर गेलंय. अपर्णा काकू रडत असते, हात जोडते, रिक्वेस्ट करते, सॉरी सॉरी, खरंच मी चुकले, आता असं होणार नाही, असं होणार नाही. अगं काकू, वेडी आहेस का तू? तू एक आई होती आणि तुझ्या जागेवर तू बरोबर होतीस. जोडू नको, तू का करतेस असं? वेडी आहेस का तू? काही एक चुकले नाही. एक आईने जे केलं असतं तेच तू केलं, तू काही वेगळं केलेलं नाहीये. त्या मुलीला वाचवण्यासाठी तू सगळं केलं आणि आई हे करूच शकते इतकं तर मला कळतंय. झालं ते माझ्या नशिबात होतं, इथपर्यंतच शुभूची आणि माझी साथ होती, एवढंच समजायचं. आता मी विसरलीये, तू सुद्धा विसरून जा, हळूहळू सगळं नॉर्मल होईल. काकू, बाबांच्या बरोबर ज्या गोष्टी लहानपणी करायला हवं त्या कितीतरी गोष्टी इथे राहूनच गेल्या ग. माझ्याबरोबर खेळावं, मला फिरायला घेऊन जावं, हट्ट पुरवावे, किती किती गोष्टी त्या बाबांनी कराव्यात. माझे लाड पुरवावे, प्रत्येक मुलीला वाटतं तसं मलाही वाटायचं. कौतुक करावं, लाड करावे, हट्ट पुरवावे, सगळ्या मुला मुलींसारखे मलाही वाटायचं. पण कधीच माझ्या वाट्याला ते कधीच आलं नाही. ते काकू, सगळ्या इच्छा आकांक्षा माझ्या डायरीत लिहून ठेवल्या. बाबांनी माझ्यासाठी काय काय करायला हवंय सगळं सगळं मी डायरीत लिहून ठेवलंय. स्वप्नाप्रमाणे त्या पण अपुऱ्याच राहिल्यात ग. आता इमोशनल झालेली असते श्रावणी, रडत असते, अपर्णा सुद्धा रडत असते आणि बाबांनी काय काय तिच्यासाठी करायला हवं ते सगळं काही बोलून दाखवत असते. साहेबांनी आवाज दिलेला असतो. श्रावणी, आता बाबांनी आवाज दिला, दोघीही डोळे पुसतात, व्यवस्थित हे करतात स्वतःला आणि आता बाहेर चाललेले असतात. साहेबांना कळायला नको की ह्या दोघी रडून आल्या. चिठ्ठ्यांचं असं बाऊल ठेवलेलं असतं. बाबा हे काय? चिठ्ठ्यांचं असं बाऊल असतं. ते बाऊल समोर पकडतात, यातून एक चिठ्ठी काढ. काय बाबा? अगं तू काढ ग चिठ्ठी आहे. बरं बाबा, काढते एक चिठ्ठी. तिच्या केसांची वेणी बांधण्याची इच्छा. आता स्वतः विश्वंभर साहेब श्रावणीचे वेणी बांधणार असतात. बाबा जे आपल्या मुलीचे लाड करत असतो ते करणार असतात विश्वंभर साहेब. इच्छा होती ना अशी बाबांनी काय काय लाड पुरवावे. आता मी तुझ्या केसांची वेणी बांधणार. इतका आनंद होतो, बाबा तुम्ही माझ्यासाठी हे करणार? हो. जी डायरी असते त्यामध्ये सगळ्या इच्छा लिहिलेल्या असतात की माझ्या बाबांनी माझ्यासाठी काय करावं. ते सगळ्या ज्या इच्छा असतात त्या चिठ्ठीवर लिहिलेल्या असतात आणि ते बाऊल गच्च भरवलेलं असतं. आता रोज एक चिठ्ठी काढायची आणि तिच्या इच्छा पूर्ण करायच्या साहेबांनी ठरवलेलं असतं. आणि या सगळ्यात पृथ्वी काकाने मदत केलेली असते विश्वंभर साहेबांना. साहेबांना तो प्रसंग आठवतो. पृथ्वीने ती डायरी दिलेली असते की श्रावणीला आतापर्यंत तिच्या बाबांनी तिच्यासाठी काय करायला हवं ते डायरी लिहून ठेवलंय. तेव्हा विश्वंभर स्वतः सगळी डायरी वाचतात आणि प्रत्येक इच्छेची एक एक चिठ्ठी बनवतात आणि गच्च असं बाऊल भरवलेलं असतं की चिठ्ठी काढायची, मी तुझी इच्छा पूर्ण करणार. आता तेच चालू झालेलं असतं. सगळ्या बारीक निरीक गोष्टी वाचलेल्या असतात. साहेबांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अक्षरशः. त्यावेळेला जेव्हा ते डायरी वाचत असतात तेव्हा पाणी आलेलं असतं. श्रावणीच्या समोर उभे असतात तेव्हा साहेबांना ते सगळं काही आठवत असतं की मी डायरी वाचताना किती इमोशनल झालो होतो. साहेबांना सुद्धा आता वाईट वाटत असतं की खरंच श्रावणीच्या किती गोष्टी अधुऱ्या राहिल्या. तिला जे हवं होतं लहानपणी, म्हणजे जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून तर आतापर्यंत एक बाबाने आपलं काय काय कर्तव्य करावं, कसं आपल्याबरोबर खंबीरपणे उभं राहावं, सुखात दुःखात सगळं सगळं काही साहेबांना आठवत असतं. आणि मी काहीच केलं नाही यातलं म्हणून साहेबांना फार वाईट वाटत असतं. तिच्या आईवर राग होता केवळ म्हणून त्यांनी श्रावणीचा तिरस्कार केलेला असतो. आता हे साहेबांना आठवतं आणि साहेब अक्षरशः रडत असतात. काय केलंय पृथ्वी श्रावणीवर मी, तिची काहीही चूक नसताना खूप भोगलंय त्या पोरीनं. साहेब स्वतः पृथ्वी काकाला बोललेले असतात. बालपण हिरावलं रे, रडत घाबरतच तिने पूर्ण बालपण काढलं. एक तर आई नव्हती आणि बाप असून सुद्धा जवळ नव्हता. काय सिच्युएशन असेल पृथ्वी तिची. त्यावेळेला मी जाणून घ्यायला हवं होतं, समजून घ्यायला हवं होतं. फक्त तिच्या आईने केलेलं कृत्याची शिक्षा मी तिला देत राहिलो. खरंच खरंच मोठं चूक केलीये मी. आता साहेबांना रिअलाइज होत असतं पण आता वेळ निघून गेलेली असते. मी म्हणतो भैया मला गॅरंटी आहे तू तिची एक सुद्धा इच्छा अपूर्ण ठेवणार नाही, प्रत्येक इच्छा पूर्ण करणार. मला माहिती आहे की पृथ्वी भूतकाळाच्या गोष्टी राहिल्या त्या जर वर्तमानात पूर्ण करता आल्या तर किती छान होईल ना. आपण प्रयत्न करू की. विश्वंभर आता पृथ्वीला म्हणतो आणि पृथ्वी म्हणतो हो भैया आपण काहीही करू शकतोय. ती डायरी हातात घेतलेली असते आणि मग हा सगळा प्रसंग साहेबांना आठवलेला असतो की मी पृथ्वीसोबत काय काय बोललो आणि या डायरीतून मी काय काय खजिना मिळवली. म्हणता श्रावणी लहानपणापासून ज्या ज्या इच्छा लिहून ठेवल्यात ना या डायरीमध्ये
त्या इच्छा पूर्ण करणार आहे, म्हणूनच आज मी केसांची वेणी बांधणार आहे. तिला इतका आनंद होतो आणि आपण आता तोंडाला हात लावून हसायला लागलेली असते. भैया साहेब हे काय करणार, हे सगळं स्वप्नासारखंच वाटतंय मला. का करू बाबा, कशाला नाही ग बाई, स्वप्न नाही बघत हे सत्य, आणि आपण हे करणार आहोत. मला खंत लागून राही ना, मला करू दे प्लीज. इकडे शुभूचा घर मालक असतो, तो डायरेक्ट घरात येऊन बसलेला असतो. पैसे हवे, डिपॉझिट हवंय मला, त्याच्याशिवाय मी काय हलत नसतो. अण्णा म्हणतात आता शुभू बाहेर पडलाय म्हटल्यावर पैसे घेऊन येणार ना, जरा थांबा, तो पैशांची व्यवस्था करूनच येईल बघा, आणि तुमचे पैसे देणार म्हणजे देणार. तो शब्द दिलाय ना, मग तो पैसे देणार. शुभू आलेला असतो, धरा हे साहेब पैसे, मोजून घ्या, 1 ना 1 रुपया दिलाय. पैसे मोजलेले असतात त्या घर मालकाने. अरे वा, पूर्ण पैसे आहेत. आता अण्णांनाही बरं वाटतं आणि शुभूलाही बरं वाटतं की एकदाच याचे पैसे देऊन टाकले म्हणजे डोक्यावरचं टेन्शन गेलंय. अण्णा आता शुभूकडे बघतात आणि हसत असतात. पण तो आता राहू शकतोय तुमच्या घरी की आता पण काढून देणार? राखी आता कुठे काय हरकत, राहा खुशाल राहा. खुशाल हसत हसत तो निघून गेलेला असतो. आई आणि सानू दिसत नाहीये, कुठे गेलेत मलाच माहित नाही कुठे गेलेत. आता इकडे स्वीटीच्या पाया पडत असते. माझ्या पोरीचं लग्न तुझ्या भावाशी लावून दे. आई डायरेक्ट स्वीटीच्या पाया पडत असते. सानू म्हणते, आई तू हे काय करते? स्वीटीवर काहीही असर होत नाही. प्रत्येक वेळेला आत्या आत्या करून मागे मागे पळणारी ही स्वीटी एक ती ढम्मासारखी उभी राहिलेली असते. तिला काहीच वाटत नाही. एवढी मोठी आईच्या बाईची बाई आपल्या पाया पडतीये, काहीच परिणाम नसतो स्वीटीवर. ते सानू तू गप्प बस, तुझ्यामुळे ही भोग भोगती. तुझं केलं नसतं काही तर मला ही भोग भोगायची वेळच आली नसती. ते पाया पडतो मी तुझ्या, माझ्या पोरीला इंद्रनील बरोबर लग्न करून दे. तुझं होऊ दिलं तर हे सगळं काही होऊ शकतंय का आत्या? मी म्हटलं होतं ना, एक दिवस माझे पाय धराल, गयावया कराल. आलाच तो दिवस आणि इतक्या लवकर. तू सुद्धा एक स्त्री आहे ग, दुसऱ्या स्त्रीचा विचार कर. इतकी नको नीच पातळीला जाऊ. तिच्या वेदना काय तुला कळत नाही. झाली तिच्याकडनं चूक, मान्य करते ना ती. ते इमोशनल ड्रामा झाला का हो? आता बस झाला. ए बस की, खाली बस खाली बस. पोटात बाळ आहे बाई तुझ्या, तुझी काळजी घेतली पाहिजे. सानिका बस बस. त्या माझा भाऊ इंद्रनील, तुमची लेक सानिका लावून द्यायला तयार आहे की मी. पहिले आभारी आहे. नाही नाही नाही, आभार नका मानू हो. श्रावणी आणि रुद्र सरांचं लग्न होणार त्याच दिवशी या दोघांचं लग्न होणार. मान्य आहे का माझी अट? त्या दिवशी तिकडे श्रावणीचं लग्न, इकडे आता सानिकाचं लग्न. तयार आहे ना रे लग्न करायला? ऐका एकाच दिवशी एकाच वेळेला एकूण 3 लग्न पार पडणार. रुद्र सरांचं, इंद्रनीलचं आणि तिसरं लग्न सगळ्यात महत्वाचं आहे. नाव ऐका आत्या. हो, आणि माझं लगीन सगळ्यात महत्वाचं. नाव लक्षात ठेवायचं आत्याबाई. तिला जे नको व्हायला होतं तेच बरोबर घडणार असतं आणि हिने बरोबर आईला कात्रीत पकडलेलं असतं. उत्तर द्यायचं जे काय असेल ते, मागं पुढे बघायचं. म्हणते स्वीटे, तुझ्यासारख्या नागिनी बरोबर माझ्या पोरगाचं लगीन कधीच होऊ शकत नाही. आई तोंडावर बोलून मोकळी होती. स्वीटीला डायरेक्ट नागिन बोललेली असते, अगदी बरोबर. ही म्हणून दारात उभी करणार नाही, सून म्हणून तर लांबची गोष्ट. त्याचे स्वप्न बघूच नको तू. विसरलीस काय ग, कशी वागली आमच्या बरोबर? एका मिनिटात विसरली आणि आम्ही विसरलो होय? तू कशी कशी आणि काय काय वागली आमच्या बरोबर, आणि सून व्हायचं स्वप्न बघतेस होय? माय शुभूची बायको. त्याबरोबर माझ्या पोराचं लगीन करून त्याच्या आयुष्याची माती मी कधीच करणार नाहीये. लक्षात ठेवायचा, लक्षात ठेवायचं. आता सुंदर गोड क्षण सुरू झालेला असतो. ज्या क्षणाची इतके वर्ष वाट बघितलेली असते, फायनली तो क्षण समोर आलेला असतो. साहेब स्वतः श्रावणीची वेणी घालत असतात. पृथ्वी काका, अपर्णा काकू लांब बघून कौतुकाने बघत असतात त्यांची गंमत. पृथ्वी काका सुद्धा आता पिऊची वेणी घालत असतात की तेलाने मॉलिश वगैरे करून मस्तपैकी आता श्रावणीचे लाड पुरवत असतात. काका सुद्धा सेम तेच प्रोसिजर करत असतात. आधी तेल लावतात, मॉलिश वगैरे करतात आणि मग वेणी घालायची असते. छान वाटतं श्रावणीला, साहेबांना, आणि तिकडे पृथ्वी काकाला आणि पिऊला सुद्धा छान वाटत असतं. पता मी एका मुलीचा बाप आहे, मलाही ती वेणी घालता. बाबा परफेक्ट हा, 1 नंबर वेणी घातली. आंधळी कोशिंबिरीचा डाव रंगलेला असतो. साहेबांच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते आणि मस्तपैकी त्यांची आंधळी कोशिंबीर चाललेली असते. बरोबर श्रावणीला पकडलेलं असतं तर श्रावणीवर राज्य असतं. श्रावणी इतकी खळखळून हसत असते, इतकी खळखळून हसत असते की साहेब डोळ्यात इतकं पाणी आलेलं असतं तिचा आनंद बघून की मी या आनंदाला आयुष्यभर मुकलो आणि तिलाही मुकवलं. साहेब आता श्रावणीला घट्ट अशी मिठी मारतात, जवळ घेतात, प्रेम करतात, लाड करत असतात. श्रावणी एक बाप होणं काय असतं, मुलगी आणि बापाचं नातं काय असतं आज कळालंय मला. इतके खुश असतात हे साहेब. पूर्ण राहिल्यात, खूप इच्छा राहून गेल्यात. सगळ्यात नाही पूर्ण होणार, पण जेवढ्या काय पूर्ण करता येईल, जेवढ्या शक्य आहे तेवढ्या मी करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार. अपर्णा काकूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं बापलेकीचे हे नातं बघून. इतकी खुश असते, लग्नाचं तिला भानच नसतं. फक्त माझे बाबा माझ्या जवळ आहे या आनंदानेच ती भारावून गेलेली असते. पूर्ण फॅमिली हॉरर पिक्चर बघत असते, इतके सिरियस असतात आणि पिऊ असते. पृथ्वी काका म्हणतात, अगं ए पिऊ घाबरायचं सोडून हसतेस काय? बाबा मला भीतीच वाटत नाहीये तर मी हसून येतं काय करू? मी हसणारच. सगळे मोठे लोक घाबरलेली असतात आणि पिहू एकटीच हसत असते. सुद्धा हसत असतात. पृथ्वी काका आता घाबरलेला असतो. हा साहेब पिऊकडे बघतात आणि हसत असते. की घाबरलेली असते की दोन्ही हाताने तिने तोंड बंद करून डोळे बंद केलेले असतात, तोंड असं झाकून घेतलेलं असतं की तिला ते बघायचंच नसतं. खूप घाबरलेली असते. अपर्णा काकू म्हणते, अगं श्रावणी काय हे? आता श्रावणीकडे बघून हसायला लागलेले असतात. पिऊने डोळे बंद केलेले असतात, ती श्रावणी डोळे बंद करून बसते.
साहेब सुद्धा असतात. काय श्रावणी हे एवढीशी तरी बघतीये माझी आणि एवढी मोठी झाली तरी पण घाबरतीयस काय श्रावणी? तर बघतीयस की ऐकतेस? आता सगळे श्रावणीवर हसत असतात. उघड आणि बघ. नाही बाबा भीती वाटते मला नाही बघायचं. श्रावणीला आता जवळ घेतलेलं असतं. आधी माझ्याकडे बघ आणि मग पिक्चर बघ, काहीच होणार नाही. बाबा आहे ना तुझा, आता घाबरू नकोस. घट्ट असा हात पकडलेला असतो साहेबांचा. साहेब म्हणतात आता घाबरायचं नाही, आता बघ. आणि खरंच पिक्चर बघायला लागलेली असते. बाबांच्या कुशीत शिरून पिक्चर बघत असते, त्यामुळे तिला डेअरिंग आलेलं असतं. पिक्चर बघता बघता साहेबांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ती इमोशनल होतात. श्रावणी म्हणते बाबा आता काय झालंय अचानक? काय नाही ग, सगळं किती दिवसांनी अनुभवतोय. हे फार पूर्वी अनुभवायला पाहिजे होतं, इतक्या उशिराने अनुभवतोय. पण अनुभवतोय ना, मला जरा वाईट वाटलं ग श्रावणी. तुझा हा अनुभव जास्त दिवस नाही. आता लग्न करून तू या घरातून जाशील, मग मी काय सगळं हे मिस करणार. याच्या आधी करायला पाहिजे होतं तेव्हा काहीच केलं नाही आणि आता आठवण आली तू निघून जाणार आहे. त्याच वाईट वाटतंय ग श्रावणी. परत बाबांच्या कुशीमध्ये शिरलेली असते. जेवढे लाड करता येईल तेवढे लाड करून घेणार असते. श्रावणी आता झोपलेली असते आणि अगदी सकाळी सकाळी साहेब आलेले असतात तिच्याकडे. ते वगैरे बाजूला करतात. खिडकी उघडून बरोबर ते ऊन श्रावणीच्या तोंडावर आलं पाहिजे असे त्यांनी पडदे उघडून दिलेले असतात. तोंडावर आता ऊन आलेलं असतं. ती काकू पडदा बंद कर, थोडा वेळ झोपू दे ना ग प्लीज. आता जवळ जवळ आलेले असतात श्रावणीच्या. ती म्हणत असते काकू थोडा वेळ, अगदी 5 मिनिटं झोपू दे ग प्लीज. श्रावणी आता साहेबांना बघते. बाबा तुम्ही? सॉरी, मला वाटलं काकूच आहे म्हणून मी म्हटलं आणि पटकन उठून बसते. बरं का तुझी झोपमोड केली, पण कसं आहे ना श्रावणी, महत्वाचंच काम आहे ना ग. प्रेस कॉन्फरन्स करायची, पटकन तू तयार हो. सगळे प्रेसवाले लोक येतील पटकनावर. माझी काही घोषणा वगैरे करायची का, काही नवीन करायचंय आपल्याला, तुला आल्यावर कळेलच ना. तू पटकन तयार हो आणि खाली आहे. काही मदत हवी आहे का? ना करणार आहे. कुठलीही योजना वगैरे काहीच करणार नाहीये मी. लग्नाची घोषणा करणार आहे, कळतंय का? सगळ्यांना कळू दे की माझ्या पोरीचं लग्न होत आहे. जगाला ओरडून सांगणार आहे मी. शिवंबा राजे शिर्के यांच्या मुलीचा, एकुलत्या एक मुलीचा विवाह सोहळा आता सुरू होतोय आणि असं धूमधडक्यात विवाह सोहळा आहे. तुम्ही सगळ्यांनी अनुभवा आणि सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण. बघ आता मी कशी घोषणा करतोय. तुला काय हवंय ना ते सांग, जे मागशील ना ते आणून द्यायला तयार आहे मी. आज आता काहीच नकोय मला, खूप काही आहे माझ्याकडे, सगळंच आहे. मुळात तुम्ही मिळालात मला, सगळंच मिळालंय. काहीही नकोय बाबा मला. इतकं प्रेम करू नका बाबा, मला वाईट वाटेल नंतर. प्रेमाची जर सवय लागली तर लग्नानंतर पाय निघणं अवघड होऊन बसते ना बाबा. त्यामुळे नको, लिमिट ठेवा. लिमिट पासून कार्यक्रम सुरू होतात तुझे लग्नाचे. घर सजवलं जाणार, मेहंदीचा, संगीताचा, वेगवेगळे कार्यक्रम सुरू होणार. संगीत, हळद, सगळे विधी अगदी धूमधडक्यात साजरे होणारे. बघ तू, सगळ्या लग्नाची जी जबाबदारी आहे ना कोल्हापुरातल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिली. मोठी अशी कंपनी आहे ती, सगळं काही तीच मॅनेज करणार आहे. त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाहीच आहे. येथील आता सगळी तयारी, सगळी मॅनेजमेंट अगदी व्यवस्थित करतात ते. त्यांचा छान असा अनुभव आहे आणि एक्सपिरियन्स सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला काहीच बघायला लागणार आहे. बघ आता तू कसं सगळं सजवतात ते. श्रावणीला इतका आनंद होतो की बाबा किती तयारी करताय माझ्या लग्नाची. बोलेला असतो सकाळी सकाळी कामावर, कारण पहिलाच दिवस असतो कामाचा. साहेबांच्या बंगल्यावर यांची टीम जाणार असते. मॅनेजमेंट सगळं घेतलेलं असतं यांनी. डेकोरेशन, केटरिंग, सगळं काही या माणसाकडे आलेलं असतं. आणि तो आता त्या मध्यस्थ्यांबरोबर बोलत असतो की आज सगळी टीम आपल्या येते तुमच्या बंगल्यावर सगळं साहित्य घेऊन. रात्रीपर्यंत सगळा सेटअप उभा करून देऊ. डोंट वरी साहेब, सगळं काम अगदी व्यवस्थित आणि चोख झालेलं असेल बघा. आता शुभू काम करणार म्हटल्यावर काय एक नंबर होणार. पण शुभूला अजून माहितीच नसतं की काम घेऊन कुठे जायचंय. माझा आज पहिला दिवस. तुझ्या नशिबाने इतकी मोठी ऑर्डर मिळाली ना शुभू आपल्याला. हॅपी व्यक्तीच्या घरी लग्न आहे आणि त्या आधी संगीत, हळदी, सगळ्याच प्रोग्राम करणार आहेत. भव्य असा सेट उभा करायचा आहे. व्यवस्थित काम झालं पाहिजे. व्हीआयपी लोकांच्या घरी म्हटल्यावर चोखच झालं पाहिजे. माणसं टेम्पो घेऊन उभे आहेत. सुपरवायझर म्हणून लीड करायचंय. सुपरवायझर म्हणजे एकदम कडकच राहायला पाहिजे. सगळं काम अगदी चोखच झालं पाहिजे. कुणाला सूट द्यायची नाहीये. त्याचा पत्ता आणि नाव सांगा, मी पोहोचतो साहेब. मिनिट, आता तू सांगायला लागलेलो असतो तेवढ्यात काय फोन वाजतो. तू गाडी आणि माणसं बाहेर उभेत. पत्ता सांगितलेला आहे तुझा, बरोबर तुला नेतील ते. आता निघालेला असतो. ऑल दी बेस्ट, कारण पहिला दिवस असतो शुभ. आता साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली असते. सगळी छान अशी तयारी, सगळी मंडळी आलेली असतात. आता साहेबांची मुलाखती सुरू झालेली असते. मी आलेली असते छान अशी तयार होऊन. आणि श्रावणी आता साहेबांच्या हातात हात देते आणि अगदी साहेबांच्या जवळ उभी राहते. ही माझी एकुलती एक आणि लाडकी मुलगी आहे, श्रावणी राजे शिर्के. श्रावणी सगळ्यांना नमस्कार करते. आनंदाची बातमी अशी की माझ्या लेकीचं लग्न ठरलंय. त्यासाठीच तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय. अनाउन्समेंट करायची की माझ्या लेकीचं लग्न लवकरात लवकर आहे. साहेब, ही बातमी तर खूप चांगली आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मॅडमचं लग्न कुणासोबत आणि तो भाग्यवान तरुण नेमकी कोण आहे आम्हाला नाव तर कळू द्या. सांगतो सगळ्यांना सांगतो. रुद्र आलेला असतो. रुद्र एका बाजूने उभा राहिलेला असतो. साहेबांच्या इकडच्या बाजूने श्रावणी, दुसऱ्या बाजूने रुद्र. साहेब म्हणतात रुद्र ये रे समोर. रुद्र आता अगदी जवळ येतो. हा माझा होणारा जावई. आता रुद्र प्रताप म्हटल्यावर काय सगळे त्याला ओळखत असतात. कर्तबगार, धाडसी पोलीस ऑफिसर माझा जावई होणार आहे. तसा मी लकीच आहे आणि त्यात माझी श्रावणी लकी की रुद्रसारखा नवरा तिला मिळतो. सगळ्यांना नमस्कार करतो. आता शुभू त्या टेम्पोत बसून आलेला असतो. काम कुठे आहे काय त्याला काहीच कल्पना नसते. तो आता त्या टेम्पो सोबत बरोबर आलेला असतो श्रावणीच्या घरी. तो जसा साहेबांच्या बंगल्याच्या दिशेने चालला, आता शुभूला कळायला लागलेलं असतं की दुसरं तिसरं कुठेच नाही, मी साहेबांच्या बंगल्यावर चाललोय. श्रावणीच्या घरचे
कुठल्या दिशेने चाललाय शुभू पटकन बोलून जातो. शिक्षण मंत्री विश्वंभरराजे शिर्के त्यांच्या पोरीचं लग्न आहे ना, तिथेच चाललोय बघा. शुभूला आता टेन्शन आलंय की आता साहेबांच्या बंगल्यावर जायचं म्हणल्यावर अवघड. श्रावणीचा आणि शुभूचा परत आमने सामना होणार आणि तिथे आता रुद्र सुद्धा आहे. प्रेस कॉन्फरन्स चालू आहे आणि त्यात शुभू जाणार. आता सगळंच अवघड होऊन बसणार असतं. पण तो गाडी बाजूला घ्या, गाडी थांबवा प्लीज प्लीज, गाडी थांबवा. बंगल्याच्या जवळ गाडी चाललेली असते. ठिकाणी सांगितलं शुभूने आता लगेच त्याच्या मालकाला फोन लावलेला असतो की राजे शिर्केच्या घरी ऑर्डर उचलली, मला तिथे कामाला जायला लागणार आहे, आधी तुम्ही सांगायला पाहिजे होतं मला. त्याचं घर आहे म्हणून काय झालंय, आता काम आहे ना शुभू, नाही जाऊ शकत, समजून घ्या यार, प्रॉब्लेम आहे, नाही जाऊ शकत आहे. नोकरीवर ठेवताना कंपनीचे नियम अटी सगळं समजावून सांगितलं होतं, तेव्हा तू म्हटलं होतं की मी सगळं काही करायला तयार आहे. आता ऐन वेळेला कामाला गेल्यावर सांगतोय की मी हे करू शकत नाही, हे चालणार नाही, काही झालं तरी तुला हे काम पूर्ण करायला लागणार. तुला नसेल जमत ना तर काल नेलेले पैसे माघारी दे आणि नोकरी सोडून जा. सर मी कसे पैसे तुम्हाला देऊ, ठीक आहे जातो मी, करतो काहीतरी. शुभूला आता मजबुरीने श्रावणीच्या बंगल्यावर जायला लागतं. श्रावणीचंच लग्न आहे शुभूच्या लक्षात आलेलं असतं. तो आता बरोबर श्रावणीच्या बंगल्याजवळ आलेला असतो आणि इकडे श्रावणी परत विचारामध्ये हरवलेली असते. फक्त तर काय स्वीटी आणि रुद्र बोलत असतो. श्रावणीने हे बरोबर बघितलंय आणि इकडे जेव्हा शुभू टेम्पोतून येतोय तेव्हा सुद्धा रुद्र आणि स्वीटी बोलते हे शुभूने सुद्धा बघितलेलं असतं. समोर रुद्राला आणि स्वीटीला बघतो की पटकन तोंडाला मफलर लावलेली असते. वॉचमन तो कसलं सामान आहे, सामान आहे हो म्हणतो. स्वीटीला एक्सक्यूज मी आलोचा. आता रुद्र इकडे आलेलं असतं टेम्पोकडे. गाडी व्यवस्थित चेक करायची रुद्र स्वतः येऊन सांगतो. जाऊ दे असं म्हणतो आणि बघतो तो काय तिथे एक माणूस तोंड लपवून बसलेला असतो. रुद्रचं लक्ष जातं. कंपनीचे नवीन सुपरवायझर आहे, मफलर काढायला लावा, त्यांना चेहरा दिसू द्या. आता जबरदस्तीने मफलर काढायला लावतो आणि शुभू सुद्धा आता मफलर काढायला लागलेला असतो. बघू आता मफलर जेव्हा तोंडाची निघेल तेव्हा रुद्रला धक्का बसणार की शुभू इथे काय करतोय, परत वाद होणार का आणि परत काहीतरी खुन्नस करणार का हा रुद्र. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.